ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल का आम्ही यमाई देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर त्याच्यानंतर ना आम्ही पुढे आलो कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी. तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता वातावरण किती छान झाले, म्हणजे नॉर्मलच होतं, 11-12ची वेळ असेल. त्यामुळे मंडई वगैरे भरली होती मंदिराच्या बाहेरच्या साईडला. त्याच्यानंतर आतमध्ये हे बघा प्रसादासाठी दुकानं वगैरे आहेत. तर इथून खाली आम्ही आलो. तर सगळ्या परिसरामध्ये ना आजूबाजूच्या गुलाल वगैरे पसरलेला होता, त्यामुळे खूप मस्त वाटायचं, सगळं गुलाबी गुलाबी होतं. आणि त्यात एक मन असं सांगत होतं की मनाला खूप दिलासा भेटला होता, कारण गर्दी काहीच नव्हती. सकाळचं पण वातावरण होतं आणि आषाढी वारीमुळे जास्त भाविकांची गर्दी वगैरे काहीच नव्हती तिथे. तर आम्ही त्याच्यानंतर रांगेमध्ये गेलो. रांगेमध्ये पण खूप काही गर्दी नव्हती. आम्हाला 10 मिनटात आतमध्ये एंट्री मिळाली. ही बघू शकता तुम्ही गाभाऱ्यामध्ये. खूप छान दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तर बाहेर आलो तर पाहतो तर काही पाऊस आला होता. पावसामुळे खाली खूप चिकचिक वगैरे झालं होतं. तुम्ही बघू शकता पाणी झालं होतं. आणि त्यामध्ये मंदिराचं बांधकाम पण थोडंफार चालू आहे, त्यामुळे ते जास्त चिकचिक वाटत होतं. आम्ही ऑलरेडी छत्री वगैरे घेऊन गेलो होतो, कारण आम्हाला माहीत होतं की पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस कधी पण येऊ शकतो. त्यात रुद्र पण होता सोबत. मी साडी घातली होती, त्यामुळे माझी तर खूप अपदा झाली. पण आपण कुलदेवाच्या दर्शनासाठी जातो म्हटल्यानंतर साडी वगैरे आपण घालून जातोच. त्यात रुद्राला आम्ही फोर्स करायचो फोटो वगैरे काढण्यासाठी, पण रुद्राने एका पण फोटोला प्रतिसाद दिला नाही, कारण की तो आजारी होता. तर आम्ही प्रसाद खात असताना हे पण आले होते बघा, आम्ही त्यांना पण थोडाफार प्रसाद दिला. तर तुम्हाला हा ज्योतिबा दर्शनाचा अनुभव कसा वाटला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी पुढे पण ब्लॉग टाकणारच आहे. तर ते पाहायला पण विसरू नका. माया ममता गुलाल उधळू, माया